आणि मुलं काल गेली तर जरा घर ना नुसतं रिकाम वाटते आणि असं शांत वाटते. तर आता देवपूजा वगैरे सगळं आवरलं घरातलं आणि मी काय केलं, चपात्या केल्या आणि म्हटलं आता मोड आलेली मटकी आहे, म्हणजे मटकी मी काय भिजत टाकली की चला मुलं आली तर जरा मिसळ पाव करता येईल. तर त्यांचं चाललं होतं की इडली कर म्हणून, तर इडली केली. तर मस्त असं मोड आलेत मटकीला, तर म्हटलं आता मटकीचं रसा भाजी करावी. आणि समर्थ तर क्लासला गेलाय, चपाती चहा खाऊन गेलाय क्लासला. आणि भाजी का मी मटकीचीच करणार आहे, तर रसा भाजी करणार आहे. आणि उरते पण भाजी भरपूर, त्याच्यामुळे आहे ना की काय करावं भाजीला हे पण कळत नाही. आणि केलं ना की उरलं की असं वाटतं एकच भाजी केली असती बरं झालं असतं. म्हणून आहे ना मी फक्त आता अशी मस्त मोड आलेली मटकीचा रसा करणार आहे. तर मला तर वाटतंय समर्थ आला ना की मटकीचा रसा म्हटला ना की लगेचच बाबांना म्हणेल की बाबा जा पाव आणा आणि फरसाण आणा असं बोलेल. बघूया आता काय होतं ते, तो आल्यानंतरच कळेल. चपात्या तर आहेत 4-5 आणि आता ना मी मटकीचा रसा घालते आणि जिरे मोहरीच्या डब्यात 20-30 रुपये. ही सवय कोणाकोणाला आहे. जरा सुट्टे पैसे दिले की किचन मध्ये काम करत असलं ना की हातात मध्ये धर तुला 20 रुपये असं दिलं की मी लगेचच काम करत असले की कुठल्या तरी डब्यात असं टाकते आणि विसरून जाते कधी कधी. तर असंच आहे. आता मोहरीचा डब्बा जेव्हा उघडला तेव्हा मला कळालं की त्यात 20 रुपये असं कोणाकोणासोबत होतं. तर चला ठीक आहे. हे कशाला दाखवलं. आता मस्त कांदा आहे ना लाल होईपर्यंत परतून घेणार. आणि मी काय केलं, सगळं कांदा टोमॅटो आधी सगळं कट करून घेतलं, चहा घेतला आणि मग म्हटलं चहा घेतल्यानंतरच भाजी घालायची. कारण चहा घेतलं की जरा बरं वाटतं आंघोळ केल्यानंतर. आणि साधीच करणार आहे, जास्त काही असं टाकून वगैरे जास्त मसाले वगैरे असं काही करणार नाही. साधा आपलं मसाल्यामध्ये जे करतो. आता तर काय काय प्रोडक्ट निघले बापरे. मिसळ पावचा पण मसाला निघलाय. पहिले काही नव्हतं असं स्पेशली मिसळ पावचा मसाला, म्हणजे असं पण आपल्याला माहिती नसेल. पण आता मिसळ पावचा वेगळा मसाला, पावभाजीचा वेगळा मसाला. पहिले तर आम्हाला एवढं माहिती नव्हतं, कारण का जे आहे ते आहे. आता जसं नवीन नवीन निघले तसं तसं एक एक वस्तू मुलांकडनं पण कळतात आणि मग तसं मग करायला लागतं मुलांच्या आवडीनुसार. तर आता कांद्यासोबत मी टोमॅटो पण मस्त असं परतून घेणार आहे तेलामध्ये. आणि मटकीची भाजी आहे ना मला आवडते, रसा भाजी आवडते, सुकी पण आवडते, पण जास्त करून ना रसा भाजी आवडते. पण समर्थचं कसं आहे माहिती का, खाण्याच्या बाबतीत जरा तो चिडचिड आहे. रसा भाजी जर केली ना आपण मटकीची की त्याच अशी का भाजी केली, सुकी करायची ना, पहिले कशी तू डब्यात द्यायची आम्हाला भाकरीसोबत तशी करायची ना असं होतं. आणि मग रसा भाजी केली तर चपाती सोबत पण खाता येते अशी, आणि भात असेल तर भातासोबत पण खाता येते. त्या हिशोबाने मी रसा भाजी करते. आता सुकी भाजी केली की परत वरण येतं आणि मग वरण काय जास्त खाण्यात होत नाही, म्हणजे खातात पण उरतच किती करणार अंदाज कळत नाही, कारण त्यात 3 जण असतात त्याच्यामुळे. तर मग मी जास्त काही करत नाही, म्हणजे हीच रसा भाजी करावी आणि भात करा. तर आता बघा कांदा टोमॅटो मस्त असं परतून झालाय, तर त्यातनं मी घरचा तिखट मसाला टाकलाय.
आणि कांदा लसूण मसाला टाकला. कांदा लसूण मसाला मी रेडीमेड आणलेला आहे आणि त्याची टेस्ट मला खूप आवडली. मग मी तेव्हापासून आहे ना तो आणायची सुरुवात केली. त्या टाकली ना कांदा लसूण मसाला की भाजी पण चांगली होती अशी. तर डीमार्टमधून आहे ना असं त्याच्यावरती काही नाव नाही काय नाही, फक्त कांदा लसूण मसाला एवढं घरगुती आहे. मग मी बघितलं आणून, म्हटलं बघावं कसा आहे तो. तर तेव्हापासून मग मला ते आवडायला लागलं. तर मग मी दर टायमाला तो आणायला लागले. तर आता बघा मस्त असं कांदा टोमॅटो आणि मसाल्याला पण परतून आहे ना मस्त तेल सोडले. तर मटकी घेतली मी 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून. आता परत एकदा पूर्ण पाणी निथळून घेणार आणि मस्त मटकीला ना भरपूर असे मोड आले. बघू शकताय भरपूर मोड आले आहेत मटकीला. तर रस्सा भाजी करणार त्याची. तर मटकीची रसाभाजी घालून घेतली मी आणि एकीकडे ना लगेचच भात लावला कुकरला, बारीक गॅसवरती ठेवलाय तो. आणि चपात्या बघू शकता, चपात्या पण झालेल्या आहेत. तर असं जेवण आहे आजचं. आणि जेवण तर सगळं झालेलं आहे आणि भांडी पण काही एवढी नाही आहेत. आता जेव्हा समर्थ येईल तेव्हाच आम्ही एकत्र सगळेजण जेवू आणि मग नंतर भांडी वगैरे ओटा वगैरे क्लीन करून घेऊ. आणि मशीन पण लावून घेतली. तर हे बसलेत वाट बघत आता समर्थ कधी येतोय. आणि आम्ही लक्ष्मीची पावलं हा कार्यक्रम आवडीने बघतो, तर तो लावलाय. आणि आता 8:30ला जातो तो आणि 12-12:30 वाजेपर्यंत येतो. आता 12 तर वाजलेले, आता एक 15-20 मिनिटामध्ये तो येईल आणि मग आम्ही जेवायला बसूया. तर चला मग आता आम्ही लक्ष्मीची पावलं बघतो आणि समर्थाची वाट बघतो. घरातलं तर सगळं क्लीन झालेलं आहे, घरातलं काही आवरायचं बाकी ठेवलेलं नाहीये. तर आता जवळजवळ 12:30 वाजता समर्थ आलाय क्लासमधून आणि आता दोघं पण बसली आहेत. मटकीचा रस्सा आणि चपाती. फरसाण असता तर मिसळ झाली असती ना रे. मी तेच बोलले, याला ना रस्सा भाजी केली ना की मिसळची आठवण येते. तर आता जेवून घेतो. चपाती, मटकीची भाजी आणि भात. सलाम.